जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मला सांग, तुमचं हे सगळं चाललं असताना कोणी कोणी बघितलं का तुला? नाही, आय डोंट थिंक सो तिथे कोणी होतं. राधिका कुठे होती? तिने नाही ना बघितलं तुला? मम्मा रिलॅक्स. राधिका कशी बघेल मला? आता जोवर गॅरीचं काय झालंय हे आपल्याला कळत नाही तोवर तू कुठेही बाहेर पडायचं नाही. मला खूप गिल्टी वाटतंय ग. गॅरीला मी ढकललं म्हणून तो पडला आणि मेला ना. गुरु कसा आहे आता? काळजीची फक्त एकच गोष्ट आहे की पेशंट 24 तासाच्या आत शुद्धीवर यायला हवा, नाहीतर मग कधी कधी पेशंट कोमात जाऊ शकतो. श्राया, तू मला ढकललंस ना, आता बघ तुझा जीवच घेतो मी. एक्सक्यूज मी, गुरुनाथ सुभेदार कुठल्या वॉर्ड मध्ये? ते ऑपरेशन थिएटरची बाजूची रूम. ओके. हॅलो शालू बेबी, कुठे आहेस तू? मम्मा अगं, मी इकडे बघायला आलो होते की गॅरी खरंच जिवंत आहे का मेल आहे. पण डोंट वरी, तो जिवंत आहे. अगं पण पोलिसांनी तुला पकडून नेलं तर? अगं मम्मा, तसं काही होणार नाही. मी आता गॅरीला जाऊन भेटणार आहे आणि त्याला सांगणार आहे की हे बघ, मी काय तुला मुद्दाम ढकललेलं नाही, सो तू प्लीज पोलिसांना असं काही सांगू नकोस. माणूस स्वतःच्या माणसांना दुखवून कधीच सुखी राहू शकत नाही. पण नाही कळलं तुम्हाला हे. मला आणि अथर्वला घराच्या बाहेर काढलं ऐन दिवाळी. तेव्हा तुम्हाला शन्या महत्वाची वाटत होती. आपला संसार तुम्ही मोडलाय आणि आता तुम्हाला संसार करायचाय माझ्या बरोबर पुन्हा. मला नेहमी तुम्ही हवे होता, तुमच्या बरोबर संसार करायचा होता मला. पण माझ्याच्याने आता हे शक्य नाही. मी तुमच्या बरोबर नव्यानं संसार नाही करू शकत. गॅरी, गॅरी कसा आहेस तू? तुम्ही कोण आहात ताई? आई शनया, मी तुझी बायको. गॅरी, व्हॉट इज हॅपनिंग? माझं लग्न झालंय, माझी एकच बायको आहे जिचं नाव राधिका. राधिका, तुम्ही काहीतरी काहीतरी बोलताय त्या. मला म्हणे लग्न झालंय आपलं काहीतरी आणि काहीतरी भलतेच नाव. अरे सौमित्र, वा वा वा, कसा आहेस तू? किती वर्षांनी सौमित्र बनते, आठवलं का तुला? अजून दुखतंय मला, असं गरगरलं. ते कालच्या पार्टीमुळेच झालं असेल बहुतेक. पार्टी? हे रे, मी ALFचा मॅनेजर झालो. काल कपूर सरांनी अनाउन्समेंट. थोडं जरा राधिका, बिल भरलं का जेवायचं आपण? काका चहा तर घ्या. रेवती पण या सगळ्या प्रकारातनं फार दमणूक झाली. कशाला करायची एवढी दगदग? रेवती, अगं माणुसकीला जागावं लागतं. खरं तर ना, वसंतराव आणि राधिका या दोघांसाठी सगळं करायला लागलं. त्या गुरुमुळे ना राधिकाला आणखी किती त्रास सहन करावा लागणार आहे कुणास तो. नाही, आणि वहिनींच्याही सहनशक्तीची कमाल आहे. आणि आता तर काय, तो सगळं विसरलाय. सगळं नाही पण बऱ्यापैकी विसरलाय. आणि ते जोपर्यंत त्याला आठवणार नाही ना, तोपर्यंत राधिकाला तारेवरची कसरत करायला लागणार. तेच तर ना, एकीकडे डिवोर्स फाईल करायचा आणि दुसरीकडे त्याच्याच बरोबर सुखी संसाराचं नाटक करायचं. काय अर्थ आहे का याला? मला तर असं वाटतं त्याला सगळं खरं सांगून टाकावं. नाही रेवती, असं एक गाव दोन तुकडे नाही करतायत. हो ना. मला ना त्याचा आजार काही कळतच नाहीये बघ. म्हणजे मधली काही वर्ष त्याला आठवतच नाहीयेत. असं होऊ शकतं? हो, असं घडलंय काही लोकांच्या बाबतीत. माझा अजिबात विश्वास नाही. मला हे पटलेलंच नाही. नाही, तसा माझाही विश्वास नाहीये. पण अशा काही केसेस पण आहेत ना. अरे पण गुरुनाथची केसच वेगळी आहे ना. वाटतं तितका साधा सरळ नाहीये तो. आठवत नाही म्हणजे काय? हो ना. आणि हे सगळं सपशेल तो नाकारतोय. राधिका तर म्हणाली की गुरु जेव्हा शुद्धीवर आला ना, तेव्हा ALFचा तो मॅनेजर होता, इथपर्यंतच त्याला आठवत आहे. राधिका एवढं पण म्हणाली की शनया भेटायला आली ना, तर तिला म्हणे ओळखलंच नाही त्यांनी. तेच म्हणते मी, गुरु किती पाताळ यंत्री आहे ते आपल्याला माहिती आहे. आणि हे सगळं त्याचं नाटकही असू शकतं. माझा अजिबात विश्वास नाही त्याच्यात. मी जर कोणी सगळं नाटक करत असेल ना, तर त्याची शहानिशा केल्याशिवाय मी राहणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे राधिका एक सर्वसामान्य गृहिणी आहे. तिचा राधिका मसाले वगैरेशी काही संबंध नाही. राधिकाचं रुटीन म्हणजे गुरुनाथचा डबा तयार करायचा, अथर्वचा डबा तयार करायचा, त्याला तयार करायचं, या शेजार पाजारच्यांबरोबर सतत गप्पा मारत राहायच्या आणि टाइमपास करायचा.
बस, बाकी तिचं आयुष्यामध्ये काही ध्येय नाहीये. ऑफिसमध्ये मी मॅनेजर पदावर आहे, सगळ्यांना प्रचंड रिस्पेक्ट वाटतो माझ्याबद्दल. आनंद माझा खूप चांगला मित्र आहे. जेनी, श्रेयस, पानवलकर हे सगळे स्टाफ आहेत. नाही, श्रेयस तेव्हा जॉईन झाला नव्हता, त्यामुळे श्रेयसही या लिस्टमध्ये येऊन जाईल. ओके, त्या व्यतिरिक्त ही स्टोरी जर मी अशीच्या अशी लक्षात ठेवली तर या रेवती, गुप्ते, महाजनी यांच्यापैकी कुणीही कितीही प्रयत्न केला माझी उलट तपासणी करण्याचा, तरी मी त्यांच्या तावडीत सापडू शकणार नाही. वा गुरुनाथ वा, काय प्लॅन सुचलाय. आता हे सगळं जर प्लॅन नुसार झालं तर माझं टार्गेट कंप्लीट होईल, आणि ते म्हणजे राधिकाला तिचा संसार परत देईन, त्या बदल्यात माझी कंपनी परत मिळवेल. अगं एकही कप्पा रिकामा नाहीये, कुठे लावत आहे. हे असंच वागत राहिलीस तर बेदखल करशील, तुम्हाला डिवोर्स वगैरे देऊन टाकशील. आई बाबा, आई बाबांचं काय मध्ये. अच्छा, त्यांना इकडे झोपायचंय का? त्यांना इथे थांबायचं असेल तर त्यांना राहू दे. आपण एक काम करू, तुझंही सामान घे, आपण अथर्वच्या रूम मध्ये शिफ्ट होऊ. काही प्रॉब्लेम आहे का? यांना काही आठवत नाही आत्ताचं, आणि डॉक्टरांनी हे सांगितलं की तुम्ही त्यांना हे सगळं आठवून देण्यासाठी काही प्रयत्न करू नका. यांना असं वाटतं की आपण पूर्वीसारखंच बेडरूम मध्ये झोपतोय वगैरे. तुम्हीच सांगा कसं शक्य आहे हे? तुम्ही दोघांनी मला स्टोरी सांगितली नाही. काल रात्री मी तुमच्या मध्येच झोपलेली, तरी तुम्ही सांगितली नाही. आजपासून आपल्यावर कोण झोपणार आहे माहितीये का? कोण? बाबा. बेडरूम मध्ये तर शिरकाव केलाय, आता कंपनीतही कसा शिरतो बघच. माधव आपल्या कर्मानं घरातनं बाहेर गेला, अभिरामला आपण घालवला. दत्ता आहे काय नाही काय, अरे गडी तो. आता कोणीही अडसर नाही. बाहेरचो अडसरा त्याचा काय. पाटणकर बाई. पंत थांबा, माझं राजांकडे तातडीचं काम आहे, तुम्ही नंतर या. बोला बाहेरची का, काही तातडी आहे? तातडी मोठी आहे राजा. बाहेरजी नाईक आले म्हणजे आमच्याविषयी काही पुरावा तर मिळाला नसेल ना त्यांना पन्हाळगडावर. अशी काय खबर असेल? जयदीप सरांच्या चहामध्ये किती गोळ्या घातल्या होत्या? नाही नाही नाही, खोटं आहे. नॉट डन विलास, नॉट डन. एक गोष्ट नीट लक्षात ठेव, पुन्हा जर का जयदीप भाऊजींना ह्या गोळ्या द्यायचा प्रयत्न केलास तर महागात पडेल. लोकसंख्येला आळा घालणं हे आपलं कर्तव्यच आहे ना. आपण कुणालाही काहीही जबरदस्ती करायची नाही. आपण फक्त या विषयाची सगळ्यांना माहिती द्यायची. गावात नसबंदीचा कार्यक्रम घ्यायचा. ए राणा, आमचे लग्न व्हायचं बाबा अजून. सांगतो तसंच करायचं. 500 जोर बैठका मारायचं आणि संचाला कार्यक्रमाला यायचं. गावकऱ्यासनी काय नाही नाही ते सांगायला लागलायचं की. आणि एवढंच तुम्हाला वाटतंय नव तर पहिला प्रयोग तुमच्या नवऱ्यावर करा आणि मग गावाला सांगा. आवडले होते तुम्हाला? हो आवडले होते. का? पोहे खाल्ले नाहीत मग का आवडले? दिसायला आवडले होते. काय चेहरा खुललाय बघा. बाहेर रोज जेवायला नेलं तर आवडेल? नाही, बाहेरचं जेवण नाही आवडत, घरचंच आवडतं. मग कोणी स्वयंपाक करायचा? त्यांनी सकाळी जाऊ करते आणि रात्री स्वयंपाकवाली स्वयंपाक करते. पंत थांबा, माझं राजांकडे तातडीचं काम आहे, तुम्ही नंतर या. बोला बाहेरची का, काही तातडी आहे? तातडी मोठी आहे राजा. बाहेरजी नाईक आले म्हणजे आमच्याविषयी काही पुरावा तर मिळाला नसेल ना त्यांना पन्हाळगडावर. अशी काय खबर असेल? अचानक फोन करून बोलवलं.
सरिताला लग्नासाठी स्थळ घेऊन आलो होतो. मुलाकडच्या तयार असतील तर बघण्याचा कार्यक्रम उद्याच करूयात की. भाऊजी मुलगा कुठे आहे? मीच की. सरिताच्या पोरावर प्रेम आहे ना, तोच आहे यो पोरगा राहुल्या. काय सांगतेस? तुम्ही शितलीच ऐकू नका. ओ ऐकू नका म्हणजे काय हो? भाऊजी हे बघ नाण्या, तू गचोकस मध्ये मध्ये बोल नकस. आणि काय हो, राहुल्या काय करतो? उद्या लग्न करून तिला पोटाला काय घालणार आहे? होईल की सेटल. हा का नाही होणार? मग जेव्हा होईल ना तेव्हा या, तेव्हा करू लग्न. एक मिनिट, हे ठरवणारी तू कोण? ए बाबा नो, अरे का म्हणताय बाबा?